नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. ते पिंगट बदामी डोळे पुन्हा पुन्हा त्याच्याकडे कशाला वळले होते? चांगले होते डोळे, पण विशेष सुंदर नाही. तीही चांगली होती, पण विशेष सुंदर नाही. दाट केसांची सैलसर ती पेढी वेणी, गुलाबी ब्लाऊज, गुलाबी काठाची साडी, गळ्यात गुलाबी मण्यांची एक नाजूक पोत. बस. लग्न मंडपाचा म्हणून विशेष साज शृंगार नाही. नेसण्याच्या आणि उभं राहण्याच्या पद्धतीत एक डौल होता. पाहता क्षणीच मुंबईची आहे हे त्यानं सहज ओळखलं. पण ते डोळे मात्र खचितच मुंबईचे नव्हते. बनेलपणा त्या डोळ्यात मुळीच सुद्धा नव्हता. निसर्गकन्येचा भोळा भाबडा निष्पापपणाही त्यात नव्हता. मग असं काय होतं त्या डोळ्यात की जे सुधीरला बांधून ठेवू पाहत होतं? सुधीरनं आजपर्यंत अशा अनेक नजरबंदीचा अर्थ लावला होता. किंबहुना लग्न समारंभांना तो आवर्जून हजर राहत असे. ते जुन्या ओळखींना झिलई देण्यासाठी आणि नव्या ओळखी करून घेण्यासाठी. पुण्यातील लग्न समारंभ म्हणजे वधू पित्याच्या खर्चाने एक गेट टुगेदरच असतं. ओळखी करून घेण्यात सुधीरचा हात कोणी धरू शकलं नसतं. पण आज मात्र तो विलक्षण अस्वस्थ झाला होता. लग्नमंडपाच्या मध्यभागी 5-6 बुट्ट्यांचे भरजरी शालू मिरवत होते. नजर जाईल तिकडे प्युअर सिल्क, कांजीवरम, ब्रासो, एकापेक्षा एक नटलेल्या रूपसंपन्न यौवना सर्वत्र मिरवत होत्या. काही देता येईल त्याच्या नजरेला नजर मिळवत होत्या. कोणी लाजरा बुजरा कटाक्ष टाकत होतं आणि तरीही त्या पिंगट बदामी डोळ्यांनी त्याला अस्वस्थ करून सोडलं होतं. ते डोळे विशेष सुंदर नव्हते, भावूक नव्हते आणि तरीही ते काही सांगू पाहत होते. एक अनाकलनीय आत्मीयता, एक जिव्हाळा, एक कातर व्यथा. आणि ते फक्त सुधीरलाच काही सांगू पाहत होते. सर्वांना विसरून, सर्वांच्यातून त्याला वेगळं काढून घ्यावी का ओळख करून? कशी, कोण जाणे? जाऊ दे. कुठली कोण मुलगी पाहिलं असेल सहजगत्या होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ कशाला शोधायचा? एक दृष्टिक्षेपात त्या डोळ्यांनी सुधीरचा हॅम्लेट बनवून सोडला होता. सुधीरनं त्या कोपऱ्याकडे पाठ फिरवली आणि तो गोल्ड स्पॉट पीत समोरच्या माणसाशी गप्पा मारू लागला. बाटली खाली ठेवून तो जाण्याच्या उद्देशाने निघाला आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याची नजर त्या कोपऱ्याकडे वळली. कोपऱ्यात कोणी नव्हतं. सुधीरनं सुटकेचा निश्वास सोडला आणि शीळ घालत तो लग्न मंडपाबाहेर पडला. स्मरणशक्ती हे देवानं माणसाला दिलेलं एक वरदान आहे, असा सुधीरचा सिद्धांत होता. कुठलीही गोष्ट मनात फार काळ घोळवण्यामुळे मनाला पोक येतं, असा त्याचा विश्वास होता आणि या विश्वासाप्रमाणेच तो आतापर्यंत वागत आला होता. पण आज कारण नसताना ते पिंगट बदामी डोळे त्याचा पाठलाग करीत होते. ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला काहीतरी विचारण्याकरिता मिस डिसूझा आली. सुधीरनं फाईलमधून डोकं वर केलं आणि तो तिच्या डोळ्याकडे पाहत राहिला आणि तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी म्हणाला, तुमचे डोळे अगदी काळे आहेत नाही? मिस डिसूझा त्यांच्याकडे पाहतच राहिली. तुमचे पिंगट डोळे हवे होते. पिंगट बदामी. मिस्टर जोगळेकर, तुमचं लग्न ठरलं वाटतं. आय वूड लाईक टू सी द गर्ल. कोण?
तीच पिंगट बदामी डोळ्यांची. गालातल्या गालात हसत डिसूजा म्हणाली, इथे तरी कोणालेकाला माहीत आहे ती. डिसूजाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सुधीर पुटपुटला. ऑफिस सुटल्यावर तो तडक थिएटरवर गेला. हिंदी चित्रपट पाहण्याचा त्यानं तडाखा लावला. 1, 2, 3 त्याला वाटलं चित्रपटामुळे तरी त्या डोळ्यांनी आपल्या मनात निर्माण केलेली खुळचट भावना नाहीशी होईल. पण अशा खुळ्या भावना हिंदी चित्रपटामुळे नाहीशा होण्याऐवजी वाढीसच लागतात हे नंतर त्याच्या लक्षात आलं. ते डोळे प्रथमदर्शनीच त्याला जन्मोजन्मीचं नातं सांगतात. तिच्या मिलनाची तो आस धरतो. केवळ चित्रगुप्ताच्या डोक्यातून निर्माण होतील इतक्या अनंत अडचणी. मिलनाच्या वाटेवर अखेर मिलन घडतं. कधी इहलोकी, कधी परलोकी. सुधीर हसला. हिंदी चित्रपटांना आणि आपल्या मूर्खपणाला. सुधीरचं डोकं हळूहळू ठिकाणावर आलं. तो शांतपणे झोपू लागला, शांतपणे काम करू लागला. एक दिवस तो नाटक पाहण्याकरता बालगंधर्व चित्रमंदिरात आला आणि चहा घेत असता ती स्टॉलजवळ उभी होती. तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात मंद स्मित उमटलं. सुधीर झपझप पावलं टाकत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, माफ करा हं, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती हसली. का हसलात? त्याने गोंधळून विचारलं. आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला हिला आवडला नाही की काय? पण मग त्या जीवघेण्या नजरेचा अर्थ काय? तुम्ही मला कुठेही पाहिलेलं नाहीत. मी मात्र तुम्हाला पाहिलेलं आहे लग्न समारंभात. त्यापूर्वीच. केव्हा? सुधीरचं आश्चर्य जागं झालं. सांगेन केव्हा तरी. केव्हा तरी म्हणजे पुन्हा भेटण्याचे तिच्या मनात आहे तर. सुधीरचा उडालेला गोंधळ पाहताना तिला अधिकच गंमत वाटली. इतकं गोंधळायला काय झालं? ओळख नसली तरी ओळख करून घेऊ नये असं थोडंच आहे. स्ट्रेंज, रिअली स्ट्रेंज. सुधीर उद्गारला. काय? तिनं हसत विचारलं. हेच की तुम्ही मला ओळखता पण मी मात्र तुम्हाला पाहिलेलं नाही म्हणता. तुमच्या नजरेवरून मला असं वाटलं की आपली कधीतरी ओळख झाली असावी. समजा झाली नसली तरी आता ओळख वाढवायला हरकत नाही ना आपली? तिने खोडकरपणाने विचारले. दी प्लेजर इज माईन. मोकळेपणाने सुधीर हसत म्हणाला. मग केव्हा याल आमच्याकडे? उद्या, परवा. परवा नक्की येईल. फार उतावळेपणा दाखवायला नको म्हणून सुधीर म्हणाला. नक्की या, मी वाट पाहीन. सध्या तरी मी इथं माझ्या मामाकडेच राहणार आहे. म्हणजे तुम्ही पुण्याच्या नव्हे तर? नाही, मी मुंबईला असते. पुण्यात किती दिवस मुक्काम? मन रमेल तितके दिवस. तिच्या डोळ्यात पुन्हा तो अनाकलनीय भाव आला. शाब्बास. आपण इतके गप्पा मारतो आहोत पण तुमचं नाव आणि पत्ता मी विचारलाच नाही. माझं नाव चित्रा. चित्रा. आणि हा माझ्या मामाचा पत्ता. त्याच्या हाती एक व्हिजिटिंग कार्ड देत ती म्हणाली. चित्रा. जाण्याची वेळ येताच सुधीर उतावीळ झाला. 4 नंबरची बस पकडण्याकरता त्याचे पाय वळले. पण बस स्टॉपवर पोहोचण्यापूर्वीच त्याच्या हाताने एक रिक्षा थांबविली. चित्रा केळकर नावाच्या पिंगट बदामी डोळ्याच्या मुलीनं त्याला अस्वस्थ करून सोडलं होतं. ती भेटल्यापासून, ती बोलल्यापासून एक चमत्कारिक हुरहुर त्याला लागली होती. सुरस अरबी कथा बादशहाला गोष्ट अपुरी राहिल्यामुळे लागावी तशी
मुकुंदनगरमधील तिच्या घरासमोर रिक्षा थांबली तेव्हा चित्रा दारातच उभी होती. त्याला पाहताच प्रसन्नपणे ती हसली. तुम्ही अगदी 5च्या ठोक्याला याल असं मला वाटलं होतं, ती म्हणाली. का? मी शिस्तीचा कडक आहे किंवा नाही याची काहीच कल्पना नाही अजून तुम्हाला, सुधीरने प्रतिप्रश्न केला. वाटलं खरंच मला तसं. सुधीरला घरात नेत चित्रा म्हणाली. सुधीरने घरात पाऊल टाकताच सर्वत्र नजर फिरवली. घरात सामसूम होतं. यावेळी घरात कोणी नसतं म्हणून मुद्दाम यावेळी मी तुम्हाला बोलावलं, सहजपणे चित्रा बोलून गेली. सुधीरच्या चेहऱ्यावर भाव बदलला. म्हणजे असं की मामा मामींना आपल्या गप्पात काय रस वाटणार आहे? अजून आपण सुद्धा एकमेकांना ओळखत नाही, निदान तुम्ही तरी, चित्रा उद्गारली. मी ओळखत नाही खरं, पण तुम्ही मला कशा ओळखता हे अजून सांगितलं नाही तुम्ही मला, चित्रा हसली. विषय पालटत म्हणाली. तुम्ही मला अहो जाहो नका म्हणू. मी आजीबाई आहे असं मला वाटायला लागतं, पण 1-2 भेटीतच एकेरी न बोलण्याचं म्हणजे अवघड वाटतं नाही का? तेही खरंच. तुम्ही मला तिसऱ्या वेळीच भेटत आहात. नाही, माझ्या हे लक्षातच राहत नाही, कारण चित्रानं अर्धवट वाक्य सोडलं. कारण काय? सुधीरनं उत्सुकतेनं विचारलं. सांगेन कधीतरी, चित्रा म्हणाली. तिच्या ओठावर एक गूढ रम्य हास्य उमटलं. सुधीरला लिओनार्डोच्या मोनालिसाची आठवण झाली. काय त्या हास्याचा अर्थ? धन्यवाद.